Hello friends, welcome to Sri Saraswati Bhuvan Education Society Chhatrapati Sambhajinagar's YouTube channel. Friends, today we are going to study chapter number 13, Chemical Change and Chemical Bond from class 8th General Science textbook. First of all, we are going to see the main types of changes. First of all, it is physical change and the second change is chemical change. म्हणजे भौतिक बदल आणि रासायनिक बदल हे पदार्थातील बदलांचे दोन प्रकार. आता त्यात आपल्याला या पाठामध्ये केमिकल चेंजेस शिकायचे आहेत, परंतु आपण त्याआधी फिजिकल चेंजेस सुद्धा बघणार आहोत आणि त्यांच्यामधला फरक जो आहे तो सुद्धा समजून घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल फिजिकल चेंजेस. फिजिकल चेंजेसची डेफिनेशन काय सांगते तर जर पदार्थाच्या भौतिक गुणधर्मांमध्ये बदल होत असेल, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बदल होत असेल तर अशा प्रकारच्या बदलांना आपण भौतिक बदल किंवा फिजिकल चेंज असं म्हणतो. आता इथे एक एक्झाम्पल म्हणून आईस क्यूब दिलाय. तो आईस क्यूब जो आहे तो जेव्हा फ्रीजरमध्ये असेल तेव्हा तो सॉलिड स्टेटमध्ये असेल, पण तो बाहेर काढला, टेबलवरती ठेवलाय, तर तो काय करेल, जे रूममधील हीट आहे ती हीट ॲब्झॉर्ब करायला सुरुवात करेल आणि वितळेल, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये जायला सुरुवात करेल. परत आपण ते पाणी, वितळलेलं पाणी गोळा केलं आणि परत फ्रीजरमध्ये ठेवलं तर ते परत काय होणार आहे, सॉलिड स्टेटमध्ये म्हणजे आईसमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. आता इथं पाण्यामध्ये बदल झालाय, त्याच्या स्टेट्समध्ये बदल झालाय, सॉलिड टू लिक्विड अँड अगेन फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर लिक्विड टू सॉलिड. मग हा जो बदल झालाय त्या पाण्यामध्ये, हा बदल जो आहे हा त्याच्या भौतिक गुणधर्मांमध्ये झालाय, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये झालाय आणि त्यामुळे अशा बदलांना आपण फिजिकल चेंजेस म्हणतो. मुख्यतः हे बदल टेम्पररी असतात, म्हणजे कायमचे बदल झालेले नसतात. हे टेम्पररी बदल असतात, त्यांच्या भौतिक गुणधर्मांमध्ये झालेले बदल असतात. त्याच्यानंतर एक मिठाचं आणि पाण्याचं उदाहरण आपण बघू. आपण पाणी घेतलं आणि त्यामध्ये मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर आपण त्याला ढवळलं आणि ते मीठ जे आहे ते पूर्ण विरघळू दिलं. विरघळल्यानंतर आपण त्या पाण्याची चव घेतली. कसं लागेल, ते खारट लागेल. पण तेच पाणी जर आपण उकळायला ठेवलं तर अशा वेळेस उकळल्यानंतर ते पाणी जे आहे ते इव्हॅपरेट होणार आहे आणि पाणी पूर्ण इव्हॅपरेट झाल्यानंतर खाली राहणार आहे मीठ. मग ते इव्हॅपरेटेड वॉटर जे आहे हे जर आपण गोळा केलं आणि त्याची टेस्ट पाहिली तर ती खारट नसणार आहे. म्हणजे हा सुद्धा पाण्यामध्ये झालेला जो बदल होता टेस्टमध्ये, हा एक टेम्पररी बदल होता, तो एक फिजिकल चेंज होता, कारण की फक्त फिजिकल प्रॉपर्टीज त्याच्या बदलल्या होत्या. पण मग केमिकल चेंज म्हणजे काय, तर केमिकल चेंजची डेफिनेशन सांगते की ही एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये एक किंवा दोन पदार्थ जे आहेत हे एकत्र येऊन एक नवीन पदार्थ जो आहे तो तयार करतात आणि ह्या नवीन पदार्थाचे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते पहिल्या पदार्थांपेक्षा खूप वेगळे असतात. म्हणजे याचा अर्थ वन ऑर मोर सबस्टन्सेस आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू न्यू सबस्टन्स अँड द केमिकल प्रॉपर्टीज आर ऑल्सो डिफरंट. याला म्हणायचं केमिकल चेंज. तो पदार्थ पूर्णतः बदलतो, त्याचे गुणधर्म पूर्णतः बदलतात, मग त्याला केमिकल चेंज म्हणणार. आणि हा चेंज जो आहे तो परमनंट चेंज आहे, म्हणजे तयार झालेल्या पदार्थाचं रूपांतर आपण परत आधीच्या पदार्थांमध्ये करू शकत नाही. मग असे जे बदल असतात दे आर केमिकल चेंजेस. इथंच एक उदाहरण, सोपं उदाहरण आहे. उन्हाळ्यामध्ये आपण सर्व आंबे खातो. मग हे आंब्याचं उदाहरण आहे की आधी त्या कैऱ्या असतात पिकवायच्या आधी, आणि मग त्या कैऱ्या पिकल्यानंतर त्याचं रूपांतर आंब्यामध्ये होतं. पण ह्या आंब्याचं परत रूपांतर कैरीमध्ये होईल का, नाही. हा इरिव्हर्सिबल चेंज आहे, तो रिव्हर्स होणार नाही, म्हणजे परमनंट चेंज आहे. असे जे चेंजेस असतात ना यांना केमिकल चेंजेस म्हणतात. एक दुसरं उदाहरण आपण बघणार आहोत, ते म्हणजे लाकडाचं ज्वलन. जेव्हा आपण लाकूड गोळा करतो आणि त्याला पेटवतो, पेटवल्यानंतर ते लाकूड जे आहे ते आजूबाजूच्या ऑक्सिजनच्या साह्याने स्वतः ज्वलन पावतं. मग ही सुद्धा एक केमिकल चेंज आहे. आता तो कसा, तर ऊड हे हायड्रोकार्बन आहे, त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं प्रमाण असतं. हा कार्बन स्वतः जळत असतो आणि ते ऑक्सिजनच्या सानिध्यात आल्यानंतर ते ज्वलन पावतं आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड, वॉटर, हीट असे पदार्थ बाहेर पडतात. मग हे पदार्थ बाहेर पडल्यानंतर त्या कार्बन डायऑक्साईड पासून, वॉटर पासून, हीट पासून परत आपण लाकूड तयार करू शकतो का, नाही करू शकत. म्हणजे एकदा बदल झालाय, ते लाकूड ज्वलन पावलंय, ते कंबस्ट झालंय, याचा अर्थ परत
त्या कार्बन डायऑक्साईडचं, वॉटरचं, हीटचं रूपांतर आपण लाकडात करू शकत नाही. मग हा चेंज कसा झाला? हा परमनंट चेंज झाला. आणि हे परमनंट चेंजेस जे असतात, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्यांच्या बदल होतात, रासायनिक गुणधर्मांमध्ये त्यांच्या बदल होतात. अशा चेंजेसला आपण काय म्हणतो? केमिकल चेंजेस. आता हे जे केमिकल चेंजेस आहेत हे आपण केमिकल रिॲक्शन्सच्या स्वरूपामध्ये मांडतो किंवा लिहितो. सर्वप्रथम एक केमिकल रिॲक्शन कशी लिहायची? केमिकल इक्वेशनच्या साहाय्याने. मग केमिकल इक्वेशन कसं लिहायचं? तर केमिकल इक्वेशन जे आहे याच्या डाव्या बाजूला रिॲक्टंट्स लिहितात, अभिक्रिया करणारे, अभिक्रियाकारक, आणि त्यांच्यामध्ये बाण आहे, आणि उजव्या बाजूला प्रोडक्ट्स लिहितात म्हणजे उत्पादक, तयार झालेला पदार्थ. आता केमिकल इक्वेशन लिहायचं आहे, पण ते पहिलं वर्ड इक्वेशन मध्ये लिहिण्याचा प्रयत्न आपण केलाय. ऊड आहे, ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये ते ज्वलन पावतंय. मग यांच्या दोघांची केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर पदार्थ जे तयार होत आहेत हे असतात कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि हीट. मग आपण सरळ सरळ त्यांची नावं लिहिलीत वर्ड फॉर्ममध्ये, म्हणून याला म्हणायचं वर्ड इक्वेशन. पण मग याला केमिकल इक्वेशन मध्ये कशी मांडणी करायची? तर आपल्याला तो ॲटम असेल तर त्याचा आपल्याला सिंबल जो आहे तो वापरावा लागतो. मॉलिक्यूल असेल तर तो वापरावा लागतो. कंपाऊंड असेल तर तो कंपाऊंड जो आहे तर तो वापरावा लागतो. इथं वूड हे हायड्रोकार्बन आहे, तो एक कंपाऊंड आहे कार्बन आणि हायड्रोजनचा. मग इथं C आणि H दिलंय. प्लस तो कशाबरोबर ज्वलन पावतोय? ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये ज्वलन पावतोय. मग ऑक्सिजन O2 लिहिलंय. का? तर तो डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे ऑक्सिजन. त्याचे दोन ॲटम्स एकत्र नेहमी असतात, तो मॉलिक्युलर फॉर्ममध्ये असतो. आणि मग त्यांची केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर तयार होतो कार्बन डायऑक्साईड, दॅट इज CO2, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, प्लस वॉटर H2O, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, आणि प्लस काय बाहेर पडतंय? हीट बाहेर पडते. मग आपण इथं मॉलिक्युलर फॉर्म्युलाज जे आहेत ते वापरून इक्वेशनच्या स्वरूपामध्ये मांडणी केली तर याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. सो फ्रेंड्स, आज आपण फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस बघितले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नॅचरल चेंजेस आणि मॅनमेड चेंजेस जे आहेत हे बघणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.